सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा होतोय. समीर वेंगुर्लेकर पहिल्या षटकात आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. समोर स्ट्राईकला सज्ज होतोय तो गोपाळ बटा. नॉट स्ट्रायकरला लतेश साळगावकर. चांगला चेंडू हलक्यात खेळून काढतोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण समीर वेंगुर्लेकर. एक चुरशीचा सामना, अटीतटीची लढत मैदानात नक्की असेल दुपारच्या सत्रात, कारण दोन्ही संघ एक एक सामना जिंकतायत. जो जिंकेल तो नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आजच्या दिवसात. फुलटॉस चेंडू, अल्टीपल्टीचा फटका, चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेनं, चेंडू जातोय तो सीमा पार, चौकार 4 धावांसाठी. यापूर्वीच्या सामन्यात गोपाळ बटाला खातं खोलता आलं नव्हतं, परंतु या सामन्यात मात्र एक खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधनं निघतोय. चौकारानं आपलं आणि आपल्या संघाचं खातं तो सुरू करतोय. एक बैठक फटका फसलाय की काय, शॉट फाईन लेगला, चेंडू डीप लॉंग लेगच्या दरम्यान जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण, एकेरी धाव, 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावांबरोबरच धावफलक पुढे सरकलाय तो 6 धावावर. थोडासा फटका सुरुवातीला फसला होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून चेंडू भरपूर दूर मिळत आहेत. त्या 2 धावा. समीर वेंगुर्लेकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अल्टीपल्टीचा प्रयत्न एक अवघड असा नक्की झेल. चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं जातोय तो चौकारासाठी 4 धावांसाठी. 2 चौकार, दुहेरी अंकात धावसंख्या पुढे सरकते ती 10 धावा. राजाराम वॉरियर तळवडे क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर एक चांगली सुरुवात मैदानात पहिल्या षटकात. फटका पग्या लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. पहिला गडी गोपाळ बटा तंबू मध्ये परततोय. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय तो रोहन लोणे. समीर वेंगुर्लेकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला चेंडू, एक लेग कटर, आडव्या वाटणे खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. यष्टीरक्षक गणेश कुबल येतोय, चेंडू परती करतोय. पहिला षटक समाप्त होतोय. 2 चौकार गोपाळ बटाच्या बॅट मधून धावफलक पोहोचलाय तो 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बघूया दुसरं पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज कोण येतोय तो साई शिलेवन वेंगुर्ले क्रिकेट संघाकडून. गणेश कुबल सज्ज होतो. यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा या दोन्ही गोलंदाजांना सुरुवातीची 2-2 षटकं हाताळली होती. तोच गणेश कुबल जाऊ यापूर्वीच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच फलंदाजीत 22 धावा, गोलंदाजीत 4 गडी बाद केले होते. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर.
चांगला चेंडू आपल्या पॉलिथमध्ये चेंडू अडवतोय, नॉन स्ट्रायकरला फेक हलक्याच अपील होतोय आणि पंचांचे इशारा झालाय तो आमचे सतीश डोंगरे जे तिसरे पंच या स्पर्धेत त्यांच्या दिशेनं हा इशारा झालाय धावबादसाठी. बघूया काय घडलंय या चेंडू दरम्यान. एकंदरीत रोहन लोणे माघारी परतलाय त्यामुळे बहुतेक त्याला पण नक्कीच जाणवलंय की कुठेतरी मी अडचणीत सापडलोय. फलंदाज बाद होतोय. दुसरा गडी तंबूमध्ये परततोय तो राजाराम वॉरियर तळवडे क्रिकेट संघाचा नवीन फलंदाज सौरभ साळगावकर हा मैदानात सज्ज होते. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय नेमका यष्ट्यावर फेक केली ती गणेश कुबलने. धावपलक पोस्ट थांबलाय तो 10-2 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकला लतेश साळगावकर, नॉन स्ट्राईकरला सौरभ साळगावकर, गोलंदाज गणेश कुबल. आडव्या बॅटने एक सुंदर फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक. चेंडूची परती जोपर्यंत होते त्या दरम्यान एकेरी धाव. लतेश साळगावकर आपलं खातं उघडतोय. या एकेरी धावेबरोबरच 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 सामना 6 षटकांचा. दोन्ही संघांसाठी एक महत्वाची लढत असेल कारण जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पात्र ठरेल. बघूया प्रत्येकी एक सामना सुरुवातीला जिंकलाय. पहिल्या सामन्यात एक मोठा विजय संपादन करतोय तो राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ. दुसऱ्या सामन्यात थोडासा संघर्ष जाणवला. हो सुरेख चेंडू, जोरदार अपील पायचीत साठी यॉर्करलॅनचा चेंडू. सौरभला माघारी परतावं लागतोय. तिसरा हादरा बसतोय तो राजाराम वॉरियर तळवडे क्रिकेट संघाला. 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज निखिल गावडे मैदानात सज्ज होतोय. अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर उपयुक्त अशी फलंदाजी तोच सज्ज होते. थोडंसं अडचणीत मैदानात दिसतोय तो राजाराम वॉरियर तळवडे क्रिकेट संघ. 11 धावा 3 गडी बाद. गणेश कुबल सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू हवेत फटका मिड ऑफ लाईक साधा सोपा झेल टेपला जातोय. समीर वेंगुर्लेकर चौथा गडी हा बाद होतोय राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाचा. विकेट हॅट्रिक साठी बक्षीस पुरस्कृत केलंय ते आरवली हॉटेलचे मालक सन्मान्य श्री योगेश मसूरकर व आबा मसूरकर. 1,500 रुपयाचं पारितोषिक. बघूया संधी निर्माण झाली ती गणेश कुबल साठी. तोच सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर मात्र आलाय तो तडाखेबाज विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध दाजी दुरत. हा स्ट्राईकला होतोय ऑन हॅट्रिक गोलंदाज गणेश कुबल. चांगला चेंडू बॅटला खाली लागतो एकदम. जोपर्यंत
शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो. एकेरी धाव बऱ्याच वेळानंतर एकेरी धावेने धावफलक पुढे सरकलाय तो. 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 12 धावा 4 गडी बाद अशी धावसंख्या ही धावफलकावर. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा सन्मान देतोय फलंदाज लतेश साळगावकर. चेंडू निर्धाव जातोय. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त होत आहेत. एक बऱ्यापैकी सुरुवात साई स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी संघाला पॉवर प्ले मध्ये फक्त 12 धावात रोखलंय 4 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे गोलंदाज सज्ज होतोय समीर वेंगुर्लेकर. एक सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. त्याच जेवढा चांगला फटका तेवढं दर्देदार क्षेत्ररक्षण मैदानात दिसतंय. 2 धावा दाजी दुरत खातं आपलं उघडतोय. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक मात्र पोहोचतोय तो 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 सामना 6 षटकांचा. समीर वेंगुर्लेकर वैयक्तिक 2, संघाकडून 3रं षटक टाकतोय. चांगला चेंडू यॉर्कर लेनचा पॉइंटला क्षेत्ररक्षक. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया एकेरी धाव. बॅकअप चांगलं होतंय मैदानात. राजन केरकर उर्फ डीके. 1 धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. दोन्ही संघ दर्जेदार तुल्यबळ असे संघ दुपारच्या सत्रात. एका बाजूनं साई स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूनं राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ. ऑफ स्टंपरचा चेंडू कट करायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. ऑफ साइडला एक कव्हर पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ. ऑन साइडला एक लॉंग ऑन, वाइडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग. एक फटका ऑन साइडला. बघूया गॅप मधनं चेंडू मिड विकेट बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक. 2 धावा परंतु थोडासा धोका टाळला जातोय मैदानात. कारण अशा वेळी धावबाद होणं आपल्या संघासाठी थोडंसं आणखी संकट वाढू शकतंय. जाणून दोन्ही फलंदाज थांबतायत. फक्त एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. लतेशच्या खाती एकेरी धाव. समोर स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज होतोय तो दाजी धुरत. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. अगदी चेंडू थोडासा स्टंपला सोडून निघतोय. यष्टीरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. चेंडू निर्धाव जातोय. बऱ्यापैकी भेदक गोलंदाजी समीर वेंगुर्लेकर आणि अनुभवी खेळाडू गणेश कुबल या दोन्ही गोलंदाजांकडून. ऑफ स्टंपरचा चेंडू कट करायचा प्रयत्न. याही वेळा चेंडू बॅटच्या पट्ट्यात दाजीच्या येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. सांगता होते ती आणखी एका षटकाची म्हणजे 3 षटकं समाप्त झालीत. या 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोचलाय तो 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. बदल होतोय. ऐकूया आवाज राज माकले यांचा. पांचवा ओवर जो कि प्रगति पथ पर गणेश कुपल जो कि स्क्रीन के ऊपर आता हुआ थोड़ी सी लो ओवर फुल टॉस गेंद थी हल्के से विथ अलोंग द कारपेट जो कि स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को हल्के से खेला
लतीश सागावकर ने और 1 रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए इस बार रन संख्या जो कि 17 के ऊपर पहुंचती हुई और स्ट्राइक के ऊपर जो कि एक हार्ड हिटर बल्लेबाज अभी तक इस पारी को संभालता हुआ, जिसकी सी भोली सूरत वही जो कि दाज दुरत। इस बार फिर से जरूर प्रहार किया था जो कि गेंद के ऊपर, लेकिन कनेक्शन थोड़ा सा खराब रहा। 1 रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए इसे 1 के साथ विराट कोहली जर्सी नंबर रन संख्या पहुंचती हुई 18 के ऊपर 4 विकेट के नुकसान के बाद चौथा ओवर प्रगति पर इस बार मात्र फंसे वापस जो कि जाल बिछाया था लतीश सागावकर के लिए। उसी जाल में जो कि लतीश सागावकर विकेट के पीछे जो कि डीके से कोई गलती नहीं, 5वें विकेट का पतन होता हुआ कुल मिला के रन संख्या जो कि 18 के ऊपर पहुंचती हुई डीजे। लतेश की बारी समाप्त होती हुई चौथा ओवर प्रगति पथ पर 3 गेंदों का खेल खत्म होता हुआ सफलता जो कि गणेश कुबल अपने टीम को दिलाता हुआ, जरूर वहां पे बड़ा प्रयास किया था लतेश सागावकर ने। हल्की सी लेमनिश लगी और विकेट के पीछे जो कि एक लॉलीपॉप कैच राजन केरकर के हाथ में समाता हुआ लतेश की जगह लाने के लिए जो कि मैदान के भीतर फिर से एक बार स्टार अक्षय देखने के लिए मिलता हुआ, जरूर मौका था वहां पे जो कि डीके के पास, लेकिन गेंद जो कि चिटकती हुई 1 बाउंस चौका जो कि निकलता हुआ आते आते जो कि स्वागत यहाँ पे होता हुआ गणेश कुबल का जो कि अक्षय घाटुआ के बल्ले से इस 4 के साथ रन संख्या जो कि 22 के ऊपर पहुंचती हुई चौथे ओवर की 4 गेंदें समाप्त होने के बाद 5वीं गेंद लेके फिर से एक बार जो कि गणेश कुबल स्टार अक्षय के लिए इस बार फिर से मारने का प्रयास और प्रयास जो कि प्रयास रहता हुआ खुद के फॉलो थ्रो में जो कि इस कैच को लपका और दूसरा झटका जो कि इस ओवर में मिलता हुआ राजाराम और टीम को थोड़ी सी बैकफुट पे यहाँ पे देखने के लिए मिलती हुई इस महत्वपूर्ण मुकाबले में जो कि राजाराम और सामने जो कि एक लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन देखने के लिए मिलता हुआ साइश 11 वेंगुर्ला के तरफ से। जरूर इसके पहले वाले गेंद के ऊपर एक लाजवाब कवर की दिशा में काउ कॉर्नर की दिशा में जो कि आते आते स्वागत किया था अक्षय घाटुआ ने। अक्षय की जगह लेने के लिए नया जो कि एक युवा बैटर, एक टैलेंटेड बल्लेबाज जो कि मैदान के भीतर साइज घाटुआ देखने के लिए मिलता हुआ इस बार मात्र अपने दिशा और लाइन से भटके काशी टुवाशी जिस गेंद को कहा जाता है उस प्रकार की गेंदबाजी और दंडात्मक कार्रवाई जो कि हमारे अंपायर सर किशोर भगत के तरफ से होती हुई 1 रन जो कि खाते में यहाँ पे जुड़ता हुआ फिर से एक बार इस गेंद के ऊपर फिर से बड़ा प्रहार करना चाह रहे थे, स्क्वायर लेग की दिशा में है जो कि गेंद निकलती हुई इस गेंद के साथ इस रन के साथ 4 ओवर का खेल खत्म होता हुआ रन संख्या जो कि पहुंचती हुई 24 के ऊपर जो कि 6 विकेट के नुकसान के बाद। हालांकि अच्छी शुरुआत मैं तो कहूंगा दिलाई थी कप्तान जो कि गोपाल भट्टा ने। पहले जो कि समीर वेंगुर्ला के गेंदबाजी के ऊपर थोड़ा सा हल्ला बोला था, 2 चौके वहां पे हासिल किए थे, लेकिन बाद में जो कि विकेट की पतझड़ जो कि इस मैदान के भीतर देखने के लिए मिलती हुई और इस बारी को संभालने के लिए अभी भी जो कि मैदान के भीतर मौजूद जो कि दाजी दुरत 9 स्ट्राइक के ऊपर और नया बल्लेबाज जिसने अभी अभी अपना खाता खोला वो जो कि साहिल घाटुआ देखने के लिए मिलता हुआ।
पांचवा ओवर प्रगति पर अभी भी 12 गेंदे बाकी इस इनिंग के आने बाकी, और इस 12 गेंदों के ऊपर कम से कम मेरे ख्याल से 30-40 तक यहाँ पे जो कि रन जुड़ाना चाहेंगे जो कि राजराम और ये इसके बल्लेबाज। पांचवी गेंद हल्की सी वहां पे लेमनिश लगी, और यहाँ पे जो कि आउटपुट जो कि बेहतरीन यहाँ पे देखने के लिए मिलती हुई गेंद जो कि टिप्पा गिरने के बाद गोली के रफ्तार से निकलती हुई थर्ड मैन दिशा के और साहिल घाटुए के बल्ले से आता हुआ है पहला चौका इस जो कि साहिल का, और इस चौके के साथ रन संख्या आगे परावर्तित होती हुई 28 के ऊपर पहुंचती हुई। जरूर यहाँ पे थोड़ी सी अपसाइड की दिशा में बाहर डाली थी गेंद, जरूर मारना चाह रहे थे पॉइंट की दिशा में, हल्की सी लेमनिश लगी और गेंद जो कि गोली के रफ्तार से 4 रनों के लिए निकलती हुई। पांचवा ओवर प्रगति पथ पर थोड़ी सी फील्डिंग की सजावट इस बार जो कि देखने के लिए मिलती हुई साइश इलेवन वेंगुर्ला के तरफ से। पहली गेंद के ऊपर चौका हासिल करने के बाद फिर से अपने रनिंग मार्क पर तैयार जो कि गेंदबाज साई परब इस पांचवें ओवर की दूसरी गेंद लेके साहिल के लिए। फुल टॉस गेंद थी यहाँ पे, जरूर एक हवाई फायर, लेकिन सीधे जो कि समीर वेंगुर्ले करके झोली में जो कि गेंद समाती हुई। 7वें विकेट का पतन होता हुआ जो कि साहिल घाटुआ के रूप में सफलता जो कि दिलाता हुआ दूसरी गेंद के ऊपर कमबैक जो कि देखने के लिए मिला। सात गड्यांच्या मोबदल्यात और फिर से एक बार इस मैदान के भीतर अपनी अनुभव की पूंजी जिसने इस मैदान के ऊपर अपने छाप छोड़ी है, अपने मोहर लगाई है, वही जो कि एक ऑलराउंडर खिलाड़ी, एक तगड़ा जो कि बल्लेबाज देखने के लिए मिलता हुआ कदम जो कि अपने इस मैदान के भीतर रखता हुआ देवीदास कुबल जो कि स्ट्राइक के ऊपर निकलता हुआ। पहली 2 गेंदें समाप्त होती हुई, 5वें ओवर जो कि प्रगति पथ पर और नॉन स्ट्राइक के ऊपर इस बाहरी को जो कि इस मुकाबले की जिम्मेदारी अपने कंधों पे लेके चलता हुआ दाजी दुरत, और स्ट्राइक के ऊपर एक माइटी हिटर, एक ऑलराउंडर खिलाड़ी, एक अष्टपैलू खिलाड़ी जो कि देवीदास कुबल पहली बार सामना करेगा साई परब की तीसरी गेंद का। इस बार अच्छी गेंद थी, उतना ही जो कि जरूर प्रहार किया था, खुद के फॉलो थ्रू में उस गेंद को उठाया, जब तक थ्रो करते आराम से जो कि दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। इस एक के साथ देवीदास कुबल जो कि अपना खाता खोलता हुआ रन संख्या कुल मिला के जो कि 29 के ऊपर पहुंचती हुई, यानी अभी भी मात्र जो कि 9 गेंदें बाकी इस इनिंग की समाप्ति की। साई परब जो कि सफलता दिलाता हुआ साहिल घाटुआ को अपने खेमे में लौटाता हुआ फिर से एक बार अपने रनिंग मार्क पर 15-20 रन कदमों का रनिंग मार्क लेके साई परब सामने दाजी धुरत के लिए। इस बार फिर से एक बार जो कि अपने दिशा और लाइन से भटके चांदा टू बांदा, पंजाब टू हरियाणा, जिस गेंद को क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है, उस प्रकार की गेंदबाजी और अतिरिक्त रन जो कि खाते में जुड़ता हुआ, इस अतिरिक्त रन के साथ रन संख्या जो कि 30 के ऊपर पहुंचती हुई। 6 ओवर का मुकाबला, 5 ओवर प्रगति पर पहले जो कि 3 गेंदों का खेल खत्म होता हुआ। इस बार फिर से घुटना टेक तमाशा देख जरूर वहां पे प्रयास किया था दाजी दुरद ने, विकेट के पीछे जो कि अच्छा बैकअप वहां पे देखने के लिए मिला जो कि एक बासावा की तरफ से, और गेंद जो कि बिंदी गेंद समाप्त होती हुई। पहले 4 गेंदों का खेल खत्म होता हुआ जो कि 5वां ओवर प्रगति पथ पर कुल मिला के रन संख्या जो कि पहले बल्लेबाजी करते हुए देखने के लिए मिलती हुई राजाराम और यस तड़वड़े की जो कि 30 जो कि हालात इस महत्वपूर्ण मुकाबले में। इस बार अच्छी गेंद थी, जड़ में डाली हुई गेंद थी, खोद के निकाला उस गेंद को काउ कॉर्नर की दिशा में, जब तक वेंगुर लेकर गेंद के ऊपर आते थ्रो करते 1 रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए। 5वां ओवर प्रगति पथ पर पहली 5 गेंदें समाप्त होती हुई, कुल मिलाकर रन संख्या 31 के ऊपर पहुंचती हुई। अंतिम गेंद बाकी इस ओवर की और स्ट्राइक के ऊपर जो कि देवीदास कुबल देखने के लिए मिलता हुआ। इस बार पटकी हुई गेंद, फिर से एक बार हवाई फायर, गेंद आकाश में, सूर्य प्रकाश में, और बाद में जो कि देखने के लिए मिलती हुई समीर वेंगुर्ले करके झोली में देवीदास कुबल जो कि निराश होके हताश
देवीदास कुबल की बारी समाप्त होती हुई और देवीदास की जगह लेने के लिए नया बैटर जो कि मैदान के भीतर नितेश लोणे जो कि देखने के लिए मिलता हुआ। अंतिम ओवर प्रगति पथ पर स्लॉग ओवर पहली गेंद नितिन राणे जो कि आता हुआ। इस बार मात्र घुटना टेक तमाशा देकर सासू मेली खोकून जावई आला 90 टाकून आणि काय षटकार ठोकलाय दोन्ही गुडघे टेकून चेंडूला ठोक ठोक कि इस मैच की जो कि जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर अभी तक जो कि दाजी दुरंत मैदान के भीतर और अंतिम 5 गेंदें बाकी और इस 5 गेंदों के ऊपर अभी भी क्षमता जो कि दाजी दुरंत के बल्ले में। इस बार अच्छी गेंद थी, अच्छी वापसी वहां पे खोद के निकाला शॉर्ट कवर की दिशा में। वहां पे फील्डर वहां पे मौजूद है जो कि सकपा देखने के लिए मिलता हुआ। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। 2 गेंदें जो कि समाप्त होती हुई, अंतिम 4 गेंदें बाकी। फिर से एक बार तैयार जो कि दाजी दुरत इस तीसरी गेंद के लिए। फिर से एक बार एक अलॉप्टेड शॉट जो कि काउ कॉर्नर की दिशा में। फिर से एक बार जो कि समीर वेंगुर लेकर के झोली में जो कि गेंद समाती हुई। 8वें 9वें विकेट का पतन होता हुआ और मेरे ख्याल से अभी इस प्रतियोगिता का जिसने आयोजन किया है, नियोजन किया है अपने घरेलू मैदान के ऊपर, सौरव नाइक जो कि देखने के लिए मिलता हुआ। मैदान के भीतर पहिल्या चेंडूवरती सौरव नाईकने षटकार ठोकल्याचं सन्माननीय श्री अमोल नाईक मुंबई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक। आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्याचं फलंदाज सौरव नाईक यास 100 रुपये पारितोषिक सन्माननीय श्री अमोल नाईक। अच्छी गेंद थी यहाँ पे, थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद थी, कवर की दिशा में हल्के से खेला उस गेंद को विद अलोंग द कारपेट और इस मैदान के ऊपर अपने घरेलू इस आयोजन के भीतर जो कि खाता यहाँ पे खोलता हुआ सौरव नाइक। रन संख्या जो कि 38 के ऊपर पहुंचती हुई, यानी अंतिम जो कि इस ओवर की 2 गेंदें बाकी। स्ट्राइक के ऊपर एक होनहार एक टैलेंटेड बल्लेबाज जो कि देखने के लिए मिलता हुआ नितेश लोणे। इस बार अच्छी गेंद थी, थोड़ी सी जड़ में डाली हुई गेंद थी विद अलोंग द कारपेट। यहाँ पे खुद के फॉलो थ्रो में यहाँ पे उस गेंद को अड़ाया और रनआउट के रूप में जो कि सौरव नाईक की बारी समाप्त होती हुई। धावसंख्या होती थी 38 धावा, 39 धावांचं लक्ष ठेवतोय तो राजाराम ऑरियर्स तवळे संघ साईश 11 वेंगुर्ले संघासमोर। या महत्वपूर्ण अशा आजच्या तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना साईश 11 वेंगुर्ला विपक्ष राजाराम ऑरियर्स तवळे। प्रथम फलंदाजी करताना 39 धावांचं लक्ष ठेवतो।
संघासमोर 39 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीवर थोड्याच काही क्षणातच मैदानात पावलं टाकतील अनुभवी खेळाडू खास करून गणेश कुबल आणि त्याला साथ देईल तो समीर वेंगुर्लेकर. मागील सामन्यातही आमचे राजेश हंसवाडकर सर सांगतायत की मागील सामन्यात त्यानं 4 गडी टिपले, अर्थातच 2 सामन्यात 8 गडी टिपले. या गोलंदाजानं सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याचा भेदक मारा आणि समोरच्या संघाला कर्दणका ठरलाय तो गणेश कुबल. 38 धावा, सर्व गडी बाद 38 धावा, हा लेखाजोखा राजाराम ऑरियस दौडे क्रिकेट संघाचा. आणि 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 खंदे फलंदाज, एका बाजूनं विस्फोटक फलंदाज, तडाखेबंद फटकेबाजीला जो संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्य परिचित आहे तो गणेश कुबल आणि त्याला साथ देण्यासाठी उंच पुरासा खेळाडू, सडपातळ बांधा तो समीर वेंगुर्लेकर. शिरोडकर या आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यानंतर या सामन्यानंतर 15 मिनिटाचा विश्रांतीची वेळ आणि त्यानंतर लगेचच सामना होईल तो श्रीधन स्पोर्ट्स शिरोडा विपक्ष नेहा स्पोर्ट्स केरवाडा या 2 संघादरम्यान. सामना 6 षटकाचा आपण पाहतोय. निखिल गावडे येतोय स्क्रीनवर, उंच पुरासा खेळाडू, अनुभव भरपूर. सध्याच्या घडीला एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्प्याची गोलंदाजी, दिशा, नियंत्रण आणि सुंदर गोलंदाजी करता ब्रेक थ्रू लावून द्यायचं काम करतोय तो निखिल गावडे आपल्याला स्क्रीनवर येतोय. मन्नूर कक्षेच्या एंड कडनं स्ट्राईकला गणेश कुबल. पहिला चेंडू सोडून दिला जातोय, थोडासा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी, परंतु या चेंडूला दंडात्मक कारवाई केली पंचांनी. पंचांची दोन्ही हात समांतर झाले, अवांतर धाव घोषित झाली, वाशी टू काशी अशा या चेंडूला गणलं जातं आणि आमच्या गुणतालिकेत या चेंडूची गणना अतिरिक्त धावेनं केली आहे. 1 धाव मिळाले संघाला. विपक्ष क्रिकेट संघ 1 धाव धावफलकावर. बैठक फटका टोलवायचा होता, स्वीपचा फटका, मात्र जे गोलंदाज तेवढाच बुद्धिमत्तेनं कल्पकतेने नटलेला हा युवा खेळाडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा चेंडू उजव्या बाहेर येतोय आणि त्यानंतर स्वीपचा फटका काहीसा फसतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि पहिल्या चेंडूची समाप्त होतोय खेळ. 1 चेंडूच्या समाप्ती 21 धावफलक, 1 धावा धावफलकावर. अकोट टप्प्याचा चेंडू सेट, फटका सुंदर निघालाय आणि शॉर्ट टर्नमॅनच्या चेंडू पोहोचलाय तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावासाठी. धावपलकर फलंदाज अष्टपैलू कामगिरी या मोठ्या क्रिकेट स्पर्धेत केली तो गणेश कुबल स्ट्राईक एंडला. उलटा चेंडू मिड विकेट बाउंड्रीला, मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फरार झालाय तो 4 धावासाठी. टीव्ही अंपायर कडे मागणी केली. डोंगरे सर या. तिसरे टीव्ही अंपायर सर ऑफिशियल सतीश डोंगरे या चेंडूची तिसऱ्या अंपायर कडे मागणी होते आणि तिसरे पंच सन्माननीय आदरणीय ऑफिशियल सतीश डोंगरे. सांघिक धावफलक 9 धावा धावफलकावर. फेअर डिलिव्हरी निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा, फेअर डिलिव्हरीचा आणि सुंदर कामगिरी 2 या ठिकाणी ऑफिशियल्स मेन पंच सर नाना नाईक त्यांना साथ देत आहेत ते स्क्वेअर लेग पंच किशोर भगत. गोलंदाज सज्ज झालाय तो निखिल गावडे. बैठक फटका टोलेला डेप स्क्वेअर लेग बाउंड्रीला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार झालाय तो 4 धावेसाठी. एक स्विच हिटचा फटका आणि सलग ते आपण पाहतोय ते 3 चौकार या खेळाडूकडनं येत आहेत. 13 धावा धावफलकावर. बिनबाद 13 धावा सावध पवित्रा घेतलाय तो फलंदाज गणेश कुबलनं.
सुंदर फटका बॅट टू द बॉलर खेळण्याचा, यावेळी मात्र चेंडू सीमारेषा लॉंग ऑनच्या दिशेनं पोहोचलाय. तो 4 धावासाठी समधीला घरांकडे जाणारा चेंडू आणि 4 धावा निघाल्यात आणि या षटकात जवळपास 4 चौकार येत आहेत आणि चौकाराच्या मदतीनं सांघिक धावफलक परावर्तित 17 धावा धावफलकावर 39 धावांचा पाठलाग आणि 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि सुंदर फटकेबाजी केली ती गणेश कुबलनं. जो संघ सामना जिंकेल तो थेट उपउपांत्य फेरी गाठेल. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड शॉट लेग नितेशच्या बाजूने चेंडू पोहोचलाय. चेंडू फरार झालाय लॉंग लेगला 4 धावेसाठी. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकाची सांगता झाली आणि सांगत्याखेरीचा 39 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 21 धावा धावफलकावर आणि 5 चौकार आले ते फलंदाज गणेश कुबलच्या चेंडू फळीतनं. सौरभ नाईक घेतोय सलगच्या 5 चेंडूवर 5 चौकार आलेत आज गणेशकडनं आणि त्यानंतर गोलंदाजीत सौरभ नाईक घेतोय. घरच्या मैदानावर भरपूर क्रीडा रसिकांची गर्दी आणि सौरभ नाईक गोलंदाजीला आला आणि गोलंदाजीसाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय आदरणीय अमोल नाईक याचकडनं 100 रुपये. मुंबईत ते स्पर्धा पाहत आहेत, क्रिकेटचा आनंद लुटतायत सौरभ नाईक या अमोल नाईक सर आणि त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्यात आणि त्याचबरोबर सौरभसाठी पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. स्ट्राईकला समीर वेंगुर्लेकर. सुद्धा चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. संयम दाखवलाय समीर वेंगुर्लेकरनं. स्क्वेअर लेग बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक देविदास कुबल पोहोचलाय. एक धाव मिळाली समीरच्या खाती आणि सांघिक धावफलक परावर्तित झालाय तो 22 धावा धावफलकावर. समीरनं आता स्वतःचं खातं खोललंय. स्पर्धेत आतापर्यंत सलगचे 5 चौकार हे गणेशच्या चेंडू फळीतनं आले. सुंदर फटकेबाजी केली गणेश कुबलनं. मागील सामन्यात 22 धावांची खेळी 4 गडी टिपले आणि याही सामन्यात मात्र बॅकफुटला जाऊन ऑन साइडला मिड विकेटला चेंडूला उडवलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार होतोय तो 6 धावासाठी. धावफलकावर 28 धावा धावफलकावर चेंडू पूर्णतः लांबलच पोहोचतोय. सुंदर फटका आलाय. सलगचे 5 चौकार आणि त्यानंतर एका टोलेजंगा षटकार हा सौरभ नाईकच्या विरोधात. अजूनही 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 28 धावा धावफलकावर 39 धावांचा पाठलाग करायचा. जो संघ सामना जिंकेल तो आपली जागा उपउपांत्य फेरीसाठी निश्चित करेल. यावेळी मात्र ओरपी पद्धतीचा चेंडू मोठा फटका हवेत विसावलाय. रोहन आलाय स्क्रीनवर आणि रोहननं सुंदर झेल टिपलाय आणि गणेश कुबल याचं वादळ हे काहीसं शमलं जातंय आणि पूर्णविराम देणारी गोलंदाजी ही सौरभ नाईक कडनं होते. सौरभच्या प्रत्येक विकेटसाठी अमोल नाईक कडनं 100 रुपये आणि आतापर्यंत 100 रुपयाचा मानकरी ठरलाय तो सौरभ नाईक. 26 धावा निघाल्यात गणेश कुबलच्या चेंडू फळीतनं. तब्बल 5 चौकार 1 षटकार हा काहीसा लेखाजोखा त्याचा फलंदाजीत. अवघ्या 8 चेंडू 26 धावा निघाल्यात या खेळाडूकडनं. सुंदर फटकेबाजी, अष्टपैलू कामगिरी, डगआउट मधनं टाळ्यांचा आवाज आणि खास करून त्यांचे मित्र परिवार सावंतवाडीहून इथं स्पर्धा पाहण्यासाठी आलेत ते शिरोडकर खूप खूप धन्यवाद देतोय साहेब. आणि नवीन फलंदाज राजन केरकर मैदानात पावलं टाकतोय. हाही एक अनुभवी खेळाडू, भरपूर अनुभव आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला तो राजन केरकर. स्ट्राईक एंडला साथ द्यावी लागेल ती समीरला. सांघिक धावफलक स्थिरावलाय तो केवळ 28 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. समीरनं या ठिकाणी साथ द्यावी लागेल. आल्या आल्या राजननं इरादे स्पष्ट केले आहे. डीप लॉंग लेगला चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. चौकारांना 32 धावा धावफलकावर 39 धावांचा पाठलाग. दुसरं षटक पाहतोय तो गोलंदाजा सौरभ नाईक. पंचांच्या डाव्या बाजून आले आले इरादे स्पष्ट केले आणि आक्रमण करायला पसंत केलंय राजन केरकरनं. खोलवर पद्धतीचा बॅट टू द बॉलर चेंडू, त्यानंतर मात्र शॉट मिडावरनं रोहन येतोय स्क्रीनवर. चेंडू थांबवलाय रोहननं आणि 1 धाव मिळवण्याचा प्रयत्नही नसे कारण दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. 2 षटक आता आपण पाहतोय
सौरभ नाईक गोलंदाजी करत असताना मात्र सुंदर स्पेल केलाय. शेवटचा चेंडू निर्धाव निघालाय आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस सांघिक धावफलक 39 धावांचा पाठलाग करत असताना 32 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला नाईक साहेब या गोलंदाजानं आपली कामगिरी चोख बजावली. सरपंच चषक रेडीची क्रिकेट स्पर्धा, मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर मातोंडच्या क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज हा या सध्याच्या घडीला सुंदर गोलंदाजी करतोय. आकुट टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका, देविदास आला स्क्रीनवर, झेल टिपलाय आणि समीरची खेळी समाप्त होते. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक 32 धावा. धावतायत दर्शन कावळे आणि त्याचबरोबर सामना आपण पाहतोय. 39 धावांचा पाठलाग करतोय तो साई शिलेवन वेंगुर्ला क्रिकेट संघ. 32 धावा धावफलकावर आणि नवीन फलंदाजा साई परब आलाय. स्ट्राईकला साई, नॉन स्ट्राईकला राजन केरकर ही जोडी मैदानात आणि गोलंदाजी साहिल गाठवळ, ज्या गोलंदाजाचं आम्ही कौतुक करत होतो वारंवार कॉमेंट्री बॉक्समधनं, आणि त्या कौतुकाला साजिशेशी गोलंदाजीला सुरुवात केली ते साहिल गाठवळनं. उंचपुरा असा खेळाडू, 10 ते 15 धावांचं रनअप आणि साईसाठी पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटला सौरभ नाईक आलाय. 30 सर्कल मध्ये चेंडूला थांबवतोय. परतीची फेक होईपर्यंत मात्र 1 धाव. साई परब आल्या आल्या आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय आणि सांघिक धावफलक एकेरी धावेनं परावर्तित झालाय तो 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना राजा वॉरियर्स तावडे क्रिकेट संघ 38 धावा जमवतोय. 39 धावांचा पाठलाग करतोय तो साई शिलेवन वेंगुर्ला क्रिकेट संघ. पुढील चेंडू, आकुट टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका, सौरभ साळगावकर स्क्रीनवर, सुंदर झेल टिपलाय डीप गावकरला आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात राजन केरकर माघारी परततोय. 3 गडी बाद धावफलक 33 धावा. तो सागर सकपाळ. सागर म्हटलं की वेंगुर्ल्यातली मोठी क्रिकेट स्पर्धा, पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची, ते म्हणजे छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेत गुणलेखक काम पाहतोय तो सागर सकपाळ मैदानात पावलं टाकतोय आणि सागरला साथ देण्यासाठी साई परब. सागर सकपाळ स्ट्राईकवर 33 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. अवघ्या 8 चेंडू 26 धावांची खेळी आणि त्या वादळाला शमवलंय ते गोलंदाज सौरभ नाईकनं. त्यानंतर सलगचे 2 हादरे बसतायत समोरच्या संघाला. आकुट टप्प्यात सुंदर चेंडू, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. शॉर्ट स्वीपर कव्हरनं दाजी दूरत आलाय. चेंडूची परती झाली आणि एकेरी धावेनं स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय तो फलंदाजा सागर सकपाळ. एकेरी धावेनं सांघिक धावफलक परावर्तित होतोय तो 34 धावा धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कोलोरपतीच्या चेंडूला मात्र सन्मान देतोय तो साई परब आणि त्यानंतर सुंदर शॉर्ट स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षण होते ते दाजीकडनं आणि धावफलक काहीसा स्थिरावलाय. काहीसा लगाम लावणारी गोलंदाजी पाहायला मिळते कारण साहिलकडनं सुंदर स्पेल पाहायला मिळते प्रत्येक क्रिकेट स्पर्धेत आणि तोही या स्पर्धेत आपलं कुठेतरी सुंदर गोलंदाजी करतोय. विस्फोटक फलंदाज गणेश माघारी परतलाय. स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा द्यायची होती ती साईला, मात्र चेंडू वेगानं यष्टीरक्षक गोपाच्या हाती विसावतोय. उरले सोपस्कर पूर्ण झाले आणि 18 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय तो 34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. उर्वरितचे अजूनही 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू आणि 5 धावा सामन्याचं समीकरण. आणि उद्याच्या दिवशीचे सामने आज आपण पाहतोय तो उद्या
च्या दिवशी 4 संघ खेळले जातील. हरीश स्पोर्ट्स कोलगाव सावंतवाडी, आरोंदा 11 आरोंदा, उबादांडा वेंगुर्ला आणि अन्वी स्पोर्ट रेडी मळगाव हे 4 संघ उद्याच्या दिवशी असतील. आणि रोहन सज्ज झालाय. सुंदर फटका स्वीज हिटचा आलाय. या शॉट नटमॅनला चेंडू मात्र शॉटला पूर्ण येतोय तो क्षेत्ररक्षक देवीदास कुबल. एक धाव मिळाली जाते. 36 धावा धावफलकावर, 35 धावा धावफलकावर. रोहन लोडे वैयक्तिक गोट्यातील पहिलं महत्वपूर्ण 4थं षटक हातावतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं स्कूप केलाय चेंडूला. स्कूपचा फटका, साईच्या चेंडू प्रयत्न आणि त्यानंतर लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू सीमाच्या रशीच्या पलीकडे 4 धावेसाठी. 4 धावांना सामना जवळपास संपवलाय आणि चौकारांना सामना साईश 11 वेंगुर्ला क्रिकेट संघ जिंकतोय. आणि ज्या विकेटसाठी पारितोषिक खास ही स्पर्धा मुंबईतनं पाहतायत ते आमचे नाईक सर यांचे चिरंजीव अमोल नाईक याचकडनं 100 रुपये हे पारितोषिक दिले जाईल.